नमस्कार, रेवती रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण गव्हाच्या पिठाचे गुलाबजाम कसे बनवतात ते बघणार आहोत। त्याच्यासाठी मी अर्धा कप इथे गव्हाचं पीठ घेतलं आहे। इथे या चमच्याने मी 2 चमचे तूप घेतलेले आहे। 1 चिमूटभर आपण सोडा घेतलेला आहे। आता इथे मी अर्धा कप मिल्क पावडर घालते आहे। वजनीप्रमाणे पाहिलं तर 40 ग्राम होते ही। आता याच्यामध्ये आपण सोडा घालूया। एक चिमूटभर मीठ घालते आहे। कोणत्याही गोड पदार्थाला थोडंसं मीठ घातलं की त्याची चव वाढते। आता हे चाळून घेऊया आपण। आता याच्यामध्ये आपण तूप घालणार आहोत। आपण 2 चमचे तूप घालतो आहे। याच्याहून जास्ती आपल्याला तूप घालायचं नाही आहे, नाही तर गुलाबजाम विरघळून जातील। सोडा पण बिलकुल चिमूटभरच घालायचा आहे, नाही तर त्याच्यात जास्ती झाला सोडा तर आपले गुलाबजाम विरघळू शकतात। आता याला छान मिसळून घ्यायचं आहे। आता एका बाउलमध्ये आपण हे काढून घेऊया। आता परत चाळणी ठेवून ह्याला चाळून घेऊया। हे चाळून घेणं हे जी प्रोसेस आहे ही आवश्यक आहे, नाही तर गोठळ्या राहतात। कणकेमध्ये काही गोठळ्या असतील तर ते निघून जातात। तसं मिल्क पावडरमध्ये पण कधी कधी राहतात तर ते पण निघून जातात। असं चाळून घ्यायचं। आता याच्यामध्ये आपण पाव कप दूध घेतले आहे, ते थोडं थोडं घालून आपण मिक्स करणार आहोत। थोडं थोडंसंच घालायचं आपल्याला, हे मिक्स करायचं आहे। आणि हे दूध नॉर्मल पाहिजे, गरम नको आपल्याला। एक पाव कप दूध टाकलं होतं, अजून आपल्याला थोडंसं हवं आहे। 1-2 चमचे आपण परत दूध टाकूया आणि छान मऊ आपण गोळा भिजवून घेऊया। इथे मी असा गोळा भिजवून घेतलेला आहे, बघू शकता। आणि ह्याला छान मळून घेतलेलं आहे थोडंसं। आता याला आपण पाक होईपर्यंत मुरू देऊया। इथे मी साधारण 3/4 पाव कप आपण साखर घेतलेली आहे। मी साखर थोडी जास्ती घेते, म्हणजे पाक थोडा जास्ती होतो, म्हणजे गुलाबजाम आपले बुडतात। आता याच्यामध्ये आपण पाणी घालूया। आता इथे अर्धा कप मी पाणी घालते। आता याच्यामध्ये साखरेमध्ये घालूया आपण। या कपाने आपण अर्धा कप पाणी घातलेलं आहे, अर्धा कप थोडंसं जास्ती। आणि 3/4 पाव कप आपण साखर घातलेली आहे, म्हणजे 1 कपाहून थोडी कमी आणि अर्धा कपाहून थोडी जास्ती अशी आपण साखर घातलेली आहे। आता आपण गॅसवर पाक व्हायला ठेवूया। आपण साखर विरघळेपर्यंत आपण पाक करणार आहोत। साखर विरघळली, उकळी आली। आता बस या स्टेजमध्ये आपल्याला गॅस बंद करायचा आहे। आपल्याला एकतारी वगैरे पाक नको आहे, फक्त असंच पाक आपल्याला करून घ्यायचा आहे। आता याला आपण बाजूला ठेवून देऊया। आता याला छान मळून घेऊया परत। आणि ह्याचे मळण्यात आपण 2-3 मिनटं मळून घेऊया याला आधी पहिल्यांदा। हे पाहू शकता छान आपल्या गोळ्या झालेल्या आहे, बोटाने दाबला तर सॉफ्ट झालेला आहे। आता आपण ह्याचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत। आपल्याला ज्या साईजचा आपल्याला गुलाबजाम करायचा आहे त्या साईजचा आपण गोळा घेणार आहोत आणि करणार आहोत। हे पाहू शकतात आपले छान गुलाबजामचे बॉल्स तयार झालेले। आता ह्याच्यातला एक छोटासा कणकेचा जो पीस आहे, तुकडा आहे, तो आपण इथे मी तेल गरम करत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये घालूया। आपल्याला खूप गरम तेल नको आहे, मंद आचेवरच आपल्याला हे करायचं आहे। हे आपलं बरोबर आहे। आता ह्याच्यामध्ये आपण हे गुलाबजाम सोडूया।
एका वेळेस जितके मावतील तितकेच आपल्याला घालायचे. थोडा वेळपर्यंत आपल्याला हलवायचे नाही आहे. आता खालनं हे ब्राउनिश व्हायला लागलेले. आता आपण या स्टेजमध्ये हलवून घेऊया. खूप सुंदर कलर आलेला आहे. आता याला हलक्या हाताने आपल्याला हे फिरवून घ्यायचे आहे. सारखं आपण तेलाला गोल गोल फिरवून घेणार आहे, म्हणजे आपले गुलाबजाम सर्व बाजूनी छान होतात. गुलाबीसर रंग आला पाहिजे आपला, खूप लाल भडक नको आपल्याला. आता हे आपण काढून घेऊया. छान कलर आला आहे, बघू शकता. आता हे तेल सगळं काढून घ्यायचं आहे आपल्याला. आणि इथे मी जो पाक केलेला होता त्याच्यामध्ये लागलीच आपल्याला घालायचं आहे. इथे मी पाक गरम करून घेतलेला आहे. पाक गरमच पाहिजे, थंड असला तर पाक शिरत नाही गुलाबजाममध्ये. पाकामध्ये मोराला ठेवलेले आहे आणि त्यासोबत मी सिम गॅसवर पण ठेवलेला आहे. सिम गॅसवर पाक ठेवलेला आहे, म्हणजे पाक पण गरम राहतो. घालून घेऊया. मंद आचेवरच हे होऊ द्यायचे आपल्याला. हे हलक्या हातानेच आपल्याला गोल फिरवून घ्यायचे आहे. गुलाबजाम झालेले दुसरी बॅच पण. आता आपण हे तर तेल निथळून घेऊया आणि परत गरम पाकामध्ये आपण घालूया. लागलीच घालायचे, नाही तर पाक शिरत नाही. मुरलेले आहे, छान फुललेले आहे. आता हे आपण दुसरी बॅच टाकलेली आहे. गॅस आपला चालूच आहे. आपण आता याच्यावर झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटं ह्याला होऊ देऊया. अर्धा तास झालेला आहे. छान आपले गुलाबजाम फुगलेले आहे. आता या स्टेजमध्ये मी वरनं एक पाव चमचाभर वेलची पूड घालते, म्हणजे छान स्वाद लागतो. आता याला हलवून घेऊया आपण. आता आपण सर्विंग बाउलमध्ये सर्व करतोय. मी पिस्त्याचे काप करून घेतलेले ते आता आपण याच्यावर घालूया. छान दिसतात त्यांनी. आपले हे गुलाबजाम तयार झालेले आहे. एखाद्या वेळेस आपला पाक थोडासा घट्ट व्हायला लागतो, तर त्यावेळेस आपण ह्याच्यामध्ये थोडं गरम पाणी करून घालायचं, म्हणजे पाक आपला परत पातळ होतो. आणि हे असे आपले गुलाबजाम तयार झालेले आहे. तुम्ही नक्की करा, लाईक करा, शेअर करा व्हॉट्सअप आणि फेसबुकवर.